श्री स्वामी समर्थ. जया एकादशी घराच्या उंबरठ्यावर संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? आपल्या आयुष्यात कधी कधी असे क्षण येतात की आपण खूप कष्ट करतो पण पदरात काहीच पडत नाही. घरामध्ये कटकटी, पैशाची चणचण आणि एक प्रकारची नकारात्मकता सतत जाणवत राहते. पण काळजी करू नका, कारण आज मी तुम्हाला अशा एका दिवसाच्या उपायाबद्दल सांगणार आहे जो दिवस वर्षभरातून एकदाच येतो, आणि तो म्हणजे जया एकादशी. आजचा हा व्हिडिओ सामान्य नाही आहे. आज मी तुम्हाला अशा एका वस्तूविषयी सांगणार आहे जी तुमच्या घराच्या उंबरठ्यावर संध्याकाळी कापुरासोबत जाळली तर तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे जळून खाक होतील. हा उपाय मी स्वतः अनुभवलेला आहे आणि त्याचे फळ इतके प्रचंड आहे की तुम्ही स्वतः थक्क व्हाल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्धी माहिती ही नेहमी धोक्याची असते. व्हिडिओच्या मधात मी तुम्हाला असा एक सस्पेन्स उलगडणार आहे जो तुमच्या घराचे रक्षण करेल. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये आपली उपस्थिती दर्शवण्यासाठी आणि देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटने तुमच्या आयुष्यात सकारात्मकता येऊ शकते. जया एकादशी नावातच जय म्हणजेच विजय आहे. ही एकादशी एवढी शक्तिशाली का आहे? पौराणिक कथा सांगते की या दिवशी उपवास केल्याने पिशाच्य योनीतून मुक्ती मिळते. पण आपल्याला पिशाच्य योनीतून मुक्ती नको आहे. आपल्याला हवी आहे आपल्या गरिबीतून, त्रासातून आणि आजारपणातून मुक्ती. आता विचार करा, तुमच्या उंबरठ्यावर अशी कोणती शक्ती आहे जी तुम्हाला अडवून धरते? आपण नेहमी उंबरठा पुसतो, पण तिथेच काहीतरी असं चुकतंय ज्यामुळे लक्ष्मी घरात स्थिर होत नाही. मी आज तुम्हाला त्या एका गुप्त वस्तूचे नाव सांगणार आहे, पण ती वस्तू थेट उंबरठ्यावर ठेवायची नाही. त्यासाठी एक विशिष्ट पद्धत आहे. ती पद्धत चुकली तर उपाय लागू होत नाही. आता नीट ऐका. संध्याकाळची वेळ, जेव्हा सूर्य मावळतो आणि दिवे लागण होते, ती वेळ म्हणजे संध्याकाळ. यावेळी घराच्या मुख्य उंबरठ्यावर तुम्हाला 2 भीमसेनी कापूर घ्यायचे आहे. पण त्या कापुरासोबत तुम्हाला जाळायची आहे लवंग आणि त्यासोबत एक लाल सुकी मिरची, किंवा तुम्ही काळी मिरीसुद्धा जाळू शकता. तुम्हाला वाटेल लवंग तर आपण नेहमी वापरतो, पण नाही. ही लवंग साधी नाही. तुम्हाला 2 लवंग, फूल असलेल्या अख्ख्या लवंग घ्यायच्या आहे. आता सस्पेन्स असा आहे की या लवंगा कापुरावर ठेवण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या मनातील एक गुप्त इच्छा बोलायची आहे जी तुम्ही आजवर कोणालाही सांगितलेली नाही. ही इच्छा बोलताना तुमचा चेहरा उत्तरेकडे असावा. आता ऐका लक्ष देऊन. मिठाच्या पाण्याचा वापर कसा करायचा? उपाय करण्यापूर्वी उंबरठा मिठाच्या पाण्याने पुसून घ्या. मीठ नकारात्मकता शोषून घेतो. हळदीचे स्वस्तिक. उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला हळदीने लहान स्वस्तिक काढा. दिवा. कापूर जाळण्यानंतर तिथेच एक तुपाचा दिवा लावून ठेवा. बऱ्याच स्त्रिया मला विचारतात, ताई आम्ही उपाय करतो पण फरक पडत नाही. याचे कारण म्हणजे तुमची श्रद्धा. जेव्हा तुम्ही उंबरठ्यावर ती वस्तू जाळता तेव्हा त्यातून निघणारा धूर तुमच्या घराच्या कोण्या कोपऱ्यात गेला पाहिजे. तो धूर म्हणजे केवळ धूर नसून तुमच्या घरातील वाईट शक्तींचा नाश करणारी ऊर्जा आहे. जया एकादशीच्या दिवशी चुकूनही कोणाकडूनही उधार घेऊ नका आणि कोणाला उधार देऊ नका. या दिवशी घरातील वातावरण आनंदी ठेवा. जर तुमच्या घरात सतत कटकटी होत असतील तर या कापराच्या उपायात थोडे पिवळे मोहरी टाका. हा प्रभावी घटक आहे. पिवळी मोहरी आणि कापूर जेव्हा एकत्र जळतात तेव्हा शत्रुबाधा आणि नजर दोष कायमचा निघून जातो.
जया एकादशीच्या मुहूर्तावर पतीची प्रगती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काही अत्यंत प्रभावी आणि शास्त्रोक्त उपाय करू शकता तुम्ही. येथे 10 प्रभावी उपाय सांगते, लक्ष देऊन ऐका. पतीच्या प्रगतीसाठी आणि मुलांच्या भविष्यासाठी हे 10 उपाय. 1. पिवळ्या फुलांचा अर्घ. जया एकादशीला भगवान विष्णूंना 108 पिवळी फुले अर्पण करा. अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करा. यामुळे पतीच्या कामातील अडथळे दूर होऊन पदोन्नतीचे योग येतात. 2. कुंकवाचा टिळा आणि गूळ खोबरे. पती कामावर निघताना त्यांच्या कपाळावर केसर किंवा हळदीचा टिळा लावा. तसेच घराबाहेर पडताना त्यांना थोडे गूळ खोबरे खायला द्या. एकादशीच्या दिवशी हा नियम केल्याने कामात यश मिळते. 3. मुलांच्या अभ्यासासाठी सरस्वती उपाय. मुलांच्या अभ्यासाच्या टेबलवर किंवा पुस्तकात एकादशीच्या दिवशी मोरपंख ठेवा. यामुळे त्यांची एकाग्रता वाढते. तसेच त्यांना या दिवशी ओम ऐं सरस्वते नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायला सांगा. तुळशीची 108 प्रदक्षिणा. घरातील स्त्रियांनी पती आणि मुलांच्या आरोग्यासाठी तुळशीला 108 प्रदक्षिणा घालाव्यात. प्रत्येक प्रदक्षिणेला 1 अक्षता किंवा फूल अर्पण करावे. यामुळे घरातील पुरुषांचे आयुष्य वाढते आणि प्रगती होते. 5. नारळाचा उतारा. नजर दोषीसाठी. जर मुलांच्या प्रगतीला कोणाची नजर लागली असेल तर एकादशीच्या संध्याकाळी 1 नारळ मुलांच्या डोक्यावरून 7 वेळा उतरवून वाहत्या पाण्यात सोडा किंवा मंदिरात अर्पण करा. 6. पिवळ्या कपड्यातील नाणे. 1 पिवळे कपडा घ्या. त्यात 1 रुपयाचे नाणे, थोडी हळद आणि 2 लवंगा ठेवा. हे गाठोडं देवासमोर ठेवून त्यांची पूजा करा आणि नंतर पतीच्या कपाटात किंवा तिजोरीत ठेवा. यामुळे आर्थिक वृद्धी होते. 7. गाईला ग्रास देणे. जया एकादशीला गाईला गूळ आणि ओल्या हरभऱ्याची डाळ खाऊ घाला. गाईमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो. यामुळे मुलांच्या भविष्यातील संकटे टळतात. 8. पिंपळाच्या झाडाला पाणी. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ दुधाचा किंवा पाण्याचा अर्घ द्यावा आणि तिथे पिठाचा दिवा लावावा. यामुळे पितृदोष निवारण होऊन कुटुंबातील सदस्यांची प्रगती सुलभ होते. 9. विष्णू सहस्त्रनामाचे पठण. घरात पती आणि मुलांच्या उपस्थितीत विष्णू सहस्त्रनाम ऐका किंवा वाचा. ज्या घरात विष्णू सहस्त्रनामाचा घोष होतो तिथे दारिद्र्य कधीच टिकत नाही. 10. अन्नदान किंवा गरजूंना मदत. मुलांच्या नावाने एखाद्या गरजू मुलाला शैक्षणिक साहित्य, वही, पेन दान करा. हे दान तुमच्या मुलांच्या भाग्योदयासाठी अत्यंत प्रभावी ठरते. हे उपाय सांगताना मला खूप आनंद होत आहे. तर माझ्या प्रिय सखांनो, हा होता जया एकादशीचा तो महाउपाय. हा उपाय पूर्ण श्रद्धेने करा. लक्षात ठेवा, देव त्याचीच मदत करतो जो स्वतःवर विश्वास ठेवतो. उंबरठा हा आपल्या घराचा आरसा असतो. त्याला स्वच्छ आणि चैतन्यमय ठेवा. मला खात्री आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनात एक नवीन उमेद जागी झाली असेल. हा उपाय तुम्ही नक्की करून पहा आणि तुम्हाला काय अनुभव आला हे मला नंतर कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तुमच्या कमेंट वाचायला खूप आवडतात. जाण्यापूर्वी पुन्हा एकदा सांगते, हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या पुण्याचं फळ मिळेल. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. भगवान विष्णू आणि स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहो हीच प्रार्थना. भेटूया पुढच्या एका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.